अश्विनी आपलं सहर्ष स्वागत करते. इकॉनॉमिक टाइम्स ऑफ इंडिया लिमिटेडच्या वतीने नोव्हेंबर 2022 मध्ये इंडिया लीडरशिप काउन्सिल हा इव्हेंट आयोजित करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये विविध कंपन्यांच्या जवळपास 150 CEOंच्या समोर माननीय श्री आनंद महिंद्राजी हे प्रख्यात उद्योगपती बोलत होते, संवाद साधत होते. प्रश्नोत्तर सेशनमध्ये अचानक एका CEOंनी माननीय श्री महिंद्राजींना विचारले की ग्रामीण औद्योगिक विकासाची आपली व्याख्या ही शेती बागायतीमधील उत्पादनांवर आधारित उद्योग इतकीच राहणार आहे की त्या पलीकडेही जाणार आहे, आणि जाणार असेल तर ती नेमकी कशी. सदर CEOंच्या प्रश्नाला उत्तर देताना माननीय श्री आनंद महिंद्राजी त्यांना म्हणाले की प्रचलित व्याख्येच्या चाकोरी बाहेर जाऊन ग्रामीण भागात हायटेक आणि मोठे उद्योग उभारण्याची किमया तुम्ही साधलेली आहे. तर सदर प्रश्नाचं नेमकं आणि वास्तवाशी निगडीत असं उत्तर तुम्हीच देऊ शकता. कोण आणि कुठल्या कंपनीचे होते हे CEO ज्यांच्याबद्दल माननीय श्री आनंद महिंद्राजींनी इतके गौरवास्पद उद्गार काढलेले आहेत? ते CEO होते आर्मस्ट्रॉंग या कंपनीचे. कुठली कंपनी आहे ही, नेमकी काय करते ती? आर्मस्ट्रॉंग करतं काय नक्की? रिटेल सेक्टरमध्ये, म्हणजे ते ई-कॉमर्स असू देत किंवा फूड असू दे किंवा आणखी काही असू दे, रिटेल सेक्टरच्या वेअरहाऊसच्या 4 भिंतीच्या आत जेही काही रोबोटिक्स आणि ऑटोमेशन घडतं ते आर्मस्ट्रॉंग घडवतं. या रोबोटिक मशीन्सला अत्यंत हायटेक सॉफ्टवेअरद्वारे आम्ही कंट्रोल करतो. आणि इमॅजिन करा की तुम्ही जी ऑनलाईन ऑर्डर बुक करता, ती बुक केली ऑर्डर शेल्फमधनं ऑटोमॅटिकली बाहेर येण्यापासून पॅकेजिंग होऊन त्याला लेबल लागून ऑटोमॅटिक सॉर्टर्सवरती ती सॉर्ट होऊन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास आहे 4 भिंतीच्या आत लागणार, हा संपूर्ण प्रवास ऑटोमेशन, सॉफ्टवेअर आणि रोबोटिक्सद्वारा पूर्ण करण्याचं जे काम आहे हे आर्मस्ट्रॉंग करतं. आर्मस्ट्रॉंग ही भारतातली या क्षेत्रातली अग्रगण्य संस्था आहे. 700पेक्षा अधिक इंजिनियर्स इथे काम करतात, अशा स्वरूपाची ही कंपनी आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर आर्मस्ट्रॉंग म्हणजे लाईव्ह मेड इझी. चाकोरी बाहेर जाऊन ग्रामीण भागात हायटेक आणि मोठे उद्योग उभारण्याची किमया तुम्हीच साधलेली आहे, असे उद्गार ज्यांच्याबद्दल माननीय श्री आनंद महिंद्राजींनी काढलेले आहेत, असे अभिमानास्पद व्यक्तिमत्व म्हणजे सटाण्याचे सुपुत्र आणि आर्मस्ट्रॉंग मशीन बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक माननीय श्री विनीत माजगावकर. नमस्कार. सर्व दर्शकांना माझा सप्रेम नमस्कार. आणि माननीय श्री प्रणव माजगावकर. सर्व दर्शकांना माझा नमस्कार. तर झेपच्या आजच्या भागात आपण उलगडण्यास प्रारंभ करतोय या मराठमोळ्या दोन्ही माजगावकर बंधूंचा अद्भुत जीवन प्रवास व त्यांची उद्योजकीय यशोगाथा. सटाणा 150 वर्षापूर्वीच्या ब्रिटिश रेकॉर्ड्समध्ये पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून रेकॉर्डेड असलेला हा प्रांत. या ज्या सह्याद्रीच्या भिंती आहेत ना, या फक्त पावसाच्या ढगांनाच नाही तर कधी कधी लहानपणी प्रश्न पडायचा आम्हाला की इलेक्ट्रिसिटी, टेलिफोन, इंडस्ट्रीसाठीच्या सरकारी स्कीम या सगळ्यांनाच अडवतात की काय, असा प्रश्न आम्हाला पडायचा. अशा दुर्गम भागामध्ये जिथे 37% आदिवासी आहेत, इतरही सगळ्या 18 पगड जातीचे लोक राहतात, अशा या व्हॅलीमध्ये 71 साली माझा जन्म झाला. माझे वडील आणि आई दोघेही डॉक्टर. शहरात म्हणजे पुण्यात आणि नागपूरमध्ये आपला अभ्यासक्रम पूर्ण करून आणि दुर्गम भागात गरजू समाजाची सेवा करावी या इच्छेने ही दोघं जण या सटाणा या ग्रामीण भागात येऊन सेटल झाली. त्यावेळेला डॉक्टर मोहन माजगावकर हे अतिशय मोठं नाव होतं आणि त्याच्यानंतर त्यांच्या पाठोपाठ नाव होतं शुभदा माजगावकर. आणि त्यावेळेला सर्वात चांगला दवाखाना आणि सर्वात स्वस्त दवाखाना कोणी असेल तर डॉक्टर माजगावकर. म्हणजे मला चांगलं आठवतं, ते गरिबांकडून असेल, आदिवासींकडून ते फी घ्यायचे नाही. आणि त्यावेळेला जी सटाण्यामध्ये गर्दी राहायची किंवा आपण जे म्हणतो की डॉक्टरांनी हात लावल्यानंतर पेशंट बरा होतो, तर ते नाव देखील डॉक्टर मोहन माजगावकरांचं, म्हणजे विनीत माजगावकर व प्रणव माजगावकर यांचे वडील आणि बऱ्याचशा महिला ज्या प्रस्तुती व्हायच्या त्या माजगावकर यांच्या दवाखान्यामध्ये होता. म्हणजे
डॉक्टर माजगावकर आणि त्यांच्या सौ शुभदा माजगावकर यांनी देखील या परिसरामध्ये समाजाची असेल जनतेची अतिशय चांगली सेवा या ठिकाणी केलेली आहे. माझे वडील साहित्यिकही होते, त्याचबरोबर एज्युकेशनिस्टही होते आणि डॉक्टरही होते. साक्षात कुसुमाग्रजांनी त्यावेळेला त्यांना इन्स्पायर करून इथे सांगितलं की तुम्ही कवी लोकांना एकत्र आणा आणि हळूहळू इथे एखादी साहित्यिक मुवमेंट सुरू करा. आणि म्हणून त्यांनी साहित्यांची इथे निर्मिती केली संस्थेची. आणि लोकल इथले जे काही ज्यांना कोणाला लिहिण्यात इंटरेस्ट आहे अशा लोकांना प्लॅटफॉर्म मिळवून दिलं. आज कमीत कमी 30 ते 35 वर्ष साहित्यान संस्था याने खूप मोठे मोठे दिग्गज साहित्यिक महाराष्ट्रातले या सटाणा शहराला त्यांचे पाय लागले आणि ऐकण्याचा अनुभव मिळाला. इथे त्यावेळेला ती 40 वर्षापूर्वी फक्त मराठीमध्ये एज्युकेशन होतं, ते पण झेडपीची शाळा होती. तर त्यांनी विनीत जसा शाळेत जायला लागला तर त्यांनी इंग्लिश मीडियम स्कूल सुरू केली. हे एक खूप म्हणजे पाथ ब्रेकिंग आपण म्हणू शकतो की एखादी गोष्ट नसताना शाळा सुरू करणं, कारण की हे आजकाल तर इमॅजिन पण नाही होऊ शकत. या व्यतिरिक्त त्यांना लहान मुलं खूप आवडायची. माझ्या पण मित्रांना आणि विनीतच्या पण मित्रांना दर रविवारी ते आम्हाला कुठेतरी घेऊन जायचे. ट्रेकिंग असेल किंवा कधी रेल्वे गाडी दाखवायला असेल, टांगा दाखवायला मालेगावला असेल. याच्यातून आम्हाला असं खूप अनुभव मिळत गेले आणि आमचं एक्सप्लोरेशन ज्याला म्हणतो ना आपण, की खूप असं वेगळं वेगळं बघण्याची इच्छा आणि हे खूप तयार होत गेली. दुसरी होती आमची आई, जिचं इन्स्पिरेशन खूप मोठं आहे. कारण की त्या काळामध्ये सगळ्या आया बायका म्हटलं तर मोस्टली हाऊसवाईफ्स, पण आई हे एक तुफान होतं. म्हणजे तिची कामाची कॅपॅसिटी ही कुठल्याही एखाद्या सामान्य माणसाच्या डबल होती. ती गायनेकोलॉजिस्ट होती, सटाणा शहरातली एकमेव गायनेकोलॉजिस्ट होती. तिचा उपक्रम म्हणजे दिवसभरामध्ये 4-5 डिलिव्हरीज, पूर्ण घराचं हे वडिलांची पूर्ण सोशल लाईफ असल्यामुळे घरात सतत दार उघडं, कोणीतरी येणार, जेवणार, खाणार, हे सगळं. आणि त्याबरोबर आम्हाला आमच्या दोघांचा सगळा अभ्यास करून आम्हाला वाढवणं. या दोघांच्याही व्यक्तिमत्वाचा आमच्या दोघांवरती खूप मोठा इम्पॅक्ट झाला. मी एक बघितलं की आईवडिलांची रोरिंग प्रॅक्टिस होती आणि हे मला लहानपणी मोठं असं विचित्र वाटायचं. कारण इतरत्र मी जेव्हा त्यांचे मित्र जे डॉक्टर होते किंवा आमचे काही मित्र होते यांच्या लाईफस्टाईल्स पाहायचो आणि आमच्या पाहायचो, त्यावेळेला असं वाटायचं की अरे हे सगळं ठीक आहे, प्रचंड बिझी आहे, 24 तास रोरिंग प्रॅक्टिस आहे, सगळा गोतावळा बाजूला आहे, पण घरात असं कधी पैसा किंवा लाईफस्टाईल असं बघायला मिळालीच नाही आम्हाला. आणि मग थोडंसं माझ्या त्यावेळेला बालमनावर असा परिणाम झाला की मी असं मनाशी ठरवलं की नाही, हे सगळं जरी ठीक असलं तरी आपल्याला तर आयुष्यात पैसे कमवायचे आहेत आणि ते भरपूर कमवायचे आहेत. विनीतजींचं शालेय शिक्षण हे सटाण्यातील बगलान इंग्लिश मीडियम स्कूलमधून झालं. तर प्रणवजींचं माध्यमिक शिक्षण हे इथल्याच मराठा हायस्कूलमधून झालं. 12वी नंतर विनीतजींना MIT पुणे इथे इंजिनिअरिंग करता प्रवेश मिळाला. मात्र जो काही त्यांनी निश्चय केला होता त्याचा त्यांना कधीच विसर पडलेला नव्हता. 89 मध्ये जसं मी 12वी माझी झाली आणि MIT पुण्याला ॲडमिशन घेतली, तसं पहिल्यांदा थेट मी माझे एक सिनियर मित्र, 5 वर्ष माझ्यापेक्षा सिनियर, समीर गांधी, त्यांना जाऊन भेटलो. आणि ते त्यावेळेला पुणे स्टॉक एक्सचेंजचे ब्रोकर होते. आणि म्हटलं, समीर भैया मला हे शिकायचं आहे, स्टॉक ब्रोकिंग. समीर भैया म्हणला की तू आधी 18चा पूर्ण आणि मग परत ये. आणि मी 18चा पूर्ण झालो 6 महिन्यांनी आणि समीर भैयाकडे परत गेलो. आणि सुरुवातीला शेअरच्या बॅकएंड ऑफिसेसचे जे काही ऑपरेशन्स असतात त्यावेळेला हे कम्प्युटर ट्रेडिंग नव्हतं, सगळ्या चोपड्या चालायच्या. ते बरंचसं अकाउंटिंग, ऑडिटिंग ते सगळं शिकलो. आणि वर्षभरात मी समीर भैयाबरोबर रिंगमध्ये जायला सुरुवात केली. आणि त्याचबरोबर आणखी एका वर्षभरामध्ये पुणे स्टॉक एक्सचेंजची सब ब्रोकरशिप पण मी समीर भैयाच्या मदतीने घेतली. अशा रीतीने शेअर ब्रोकिंगच्या क्षेत्रामध्ये भरपूर पैसे कमवण्यासाठी मी प्रवेश केला. आणि त्या काळामध्ये 92-93 सालामध्ये हर्षद मेहताचा जो उदय झाला आणि मग अस्त झाला, हे सुद्धा अगदी प्रत्यक्ष याची देही याची डोळा असा मी तो पाहिला. आणि 93 साली ज्यावेळेला शेअर मार्केट जरा थंडावलं, त्याच दरम्यान इकडे माझं इंजिनिअरिंग मी पासआउट झालो आणि महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीमध्ये कॅम्पसच्या थ्रू मी जॉब घेतला. आम्ही दोघं डॉक्टर आणि आमची दोन्ही मुलं इंजिनियर झालीत. याचं सगळ्यांना अतिशय आश्चर्य वाटतं. पण
आमचा पहिलेपासून असा दृष्टिकोन होता की जिकडे मुलांचा कल असेल, जिथे मुलांना आनंद असेल, ज्याची मुलांना आवड असेल, तो मार्ग त्यांनी स्वीकारावा, अशीच आमची सुरुवातीपासून धारणा होती. आणि विनीत हा लहानपणापासून त्याचा कल जो आहे तो मेकॅनिकल इंजिनिअरिंगकडे असावा असं आम्हाला जाणवायचं. प्रणवला मात्र थोडीफार प्राणीशास्त्राची आवड होती. 11वी-12वीला तो अतिशय उत्तम डिसेक्शन वगैरे करतो असा त्याच्या प्राध्यापकांचा शेरा असे. पण तरी शेवटी इंजिनिअरिंगनेच मात केली आणि आमची दोघंही मुलं इंजिनिअरिंगकडे गेली. आणि योजकच तत्र दुर्लभ म्हणतात, त्याप्रमाणे विनीतमध्ये एक उत्तम योजक आहे असं आम्हाला जाणवतं. निरनिराळ्या योजना आखणं, निरनिराळे बेत आखणं. आणि प्रणवचा स्वभाव असा आहे की तो सगळ्यांना धरून सगळ्यांच्या सहकार्याने त्या गोष्टी ज्या विनीतने योजलेल्या असतात त्या सगळ्या तो कार्यान्वित करतो. त्याच्यामुळे या दोघांचंही कॉम्बिनेशन खूप छान झालं आहे असं जाणवतं. 1995-96 हा काळ या दोन्ही माझगावकर बंधूंच्या जीवन प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा होता. या दरम्यान घडलेले काही प्रसंग, काही घटना या आजही या दोन्ही बंधूंच्या स्मरणात कायम आहेत. 95 साली वडिलांना आमच्या हार्टचा त्रास झाला आणि डॉक्टर मांडकेने त्यांना बायपास करावं लागेल असं सांगितलं. ऑपरेशन थिएटरच्या त्यावेळच्या अनअवेलेबिलिटीमुळे 3 आठवड्याचा आम्हाला एक वेटिंग टाइम होता आणि ते 3 आठवडे मी इथे सटाण्याला वडिलांच्या जवळ येऊन थांबायचं असं ठरवलं. पहिल्या दिवशी पाहतो तर काय, हा म्हणता ही बातमी गावात अशी पसरली आणि सगळ्या परिसरात की सकाळी बरोबर 9 वाजता आमच्या घरी वडिलांना भेटायला येणाऱ्याची अशी रांग लागायला लागली. लोक येत त्यांना नुसतं नमस्कार करत, दादा लवकर बरे व्हा, पटकन परत या असं म्हणत आणि जात. आणि एक दिवस झाला, दुसरा दिवस झाला, सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत सलग लोक येत आहेत, नमस्कार करतायत, भेटतायत आणि जात आहेत. मला वाटलं 2-3 दिवसात सगळं संपेल, पण हे तब्बल पूर्ण 3 आठवडे रोज माहित नाही किती शेकड्या हजारांनी लोक येत गेले आणि दादांना वेलविशेस देत गेले. अनेक लोक पैसे टाकून जात. असंच एकदा एक ग्रस्त आले, त्यांनी मला खाली बोलवून घेतलं. त्यांनी माझ्या हातात 5,000चं एक बंडल ठेवलं. म्हणले विनीत हे ठेव, सर्जरी झाल्यानंतर वाटल्यास मला परत कर. दुसऱ्या खिशातनं त्यांनी एक 100 रुपयाची नोट काढली आणि ती हातात ठेवली आणि म्हणले, बघ मी दादांना भेटायला येतोय कळल्यावरती खेड्यावरचा एक माझा आणि दादांचा आदिवासी मित्र आहे, त्यांनी हे 100 रुपये माझ्याकडे आणून दिले आणि सांगितलं की हे पण दादांच्या ऑपरेशनला दे आणि माझं नाव सांगू नको. तर विनीत हे या आदिवासी भिल्ल माणसाची आठवड्याची कमाई, सेविंग हे त्यांनी दादांच्या ऑपरेशनसाठी पाठवलंय. आणि ते मी हातात घेऊन जिना चढून वर जात असताना घळाघळा असं डोळ्यातनं माझ्या पाणी आलं. मला कळेना मला काय होतंय की हा भिल्ल आदिवासी ज्यांनी हे 100 रुपये पाठवले आहेत, मला हे माहिती होतं 95 साली की त्याचा परिवार पूर्ण आठवडाभर उपाशी राहणार या 100 रुपये त्याला त्याच्या घरी न गेल्यामुळे. पण हा माणूस वडिलांच्या ऑपरेशनसाठी त्या काळात 4 लाख रुपयाच्या खर्चामध्ये काय असा मोठा फरक पडणार होता, पण ते पाठवतो आणि सांगतो की माझं नाव सांगू नकोस. दादांचं बायपास ऑपरेशन सक्सेसफुल झालं. 15 दिवस दादा 15 दिवसांनी रिकवर झाले आणि 15व्या दिवशी बरोबर मला समीर भैयाचा फोन आला अत्यंत विजयी स्वरात, विनीत नॅशनल स्टॉक एक्सचेंजची आपली जी ब्रोकरशिप आहे ती अप्रूव्ह झाली आहे. आता आपल्याला फक्त जे काही त्याचे फंड्स आहेत, फीस भरायचे आहेत, सम डिपॉझिट भरायचं एकत्र आणि झालं आपली ब्रोकरशिप स्टार्ट. आणि त्या कॉलवरती उत्स्फूर्तपणे मी समीर भैयाला म्हटलं की समीर भैया मला नाही करायचं आहे ते, मला काहीतरी वेगळं करायचं आहे, माहीत नाही काय, पण मला स्टॉक एक्सचेंजला नाही यायचं पुढे. आणि तो 100 रुपयाचा माझ्यात झालेला जो चेंज होता त्यांनी पैशाकडे बघण्याचा माझा पूर्ण दृष्टिकोन बदलून टाकला. आणि पैसा हा आयुष्याचा ऑब्जेक्टिव्ह असू शकत नाही, जेव्हा की लोकसेवा, लोकांपर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल हेच आयुष्याचं ऑब्जेक्टिव्ह आहे, हे त्या 100 रुपयांनी माझ्यात बदलून टाकलं. महिंद्रामध्ये माझा असा आनंदात जॉब चालू होता. जपानमध्ये 1 वर्षाच्या ट्रेनिंगसाठी माझी नियुक्ती झालेली होती. 95 साली 15,000 पगार खिशात उरायचा आणि नाशिक सारख्या शहरात तो खर्च कुठे करायचा असाही मोठा प्रॉब्लेम होता. असं सगळं खूप आनंदात होतं. एक दिवशी खूप आनंदात फॅक्टरीत गेलो. प्रचंड आनंदी वाटत होतं.
एका 24-25 वर्षाच्या मुलाला आयुष्यात आणखी काय पाहिजे? ड्रॉवरमधनं कोरा कागद काढला, त्याच्यावर राजीनामा लिहिला आणि तो DGM सरांच्या हातात जाऊन दिला. त्यांनी विचारलं, तू रिझाईन का करतोयस? तर मी सांगितलं की सर, मी इतका आनंदी आहे की 24व्या वर्षी मला आयुष्यात आता काही करायची गरज नाही असं वाटायला लागलं. आज इतका आनंदी आहे आणि म्हणून मी रिझाईन करतोय. त्यांचा त्याच्यावर विश्वास बसेना, पण पुढे 15 दिवसानंतर त्यांनी माझा राजीनामा ऍक्सेप्ट केला. आणि मग राजीनामा देऊन मी थेट गाठले माझे काही शेतकरी मित्र आहेत त्यांना, आणि त्यांना विचारलं की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मला सांगा, आय कॅन डू समथिंग फॉर यू. आणि त्यांनी मला एक्सप्लेन केलं की विनीत, हे बघ, आमची ही द्राक्ष शेती आहे, याच्यामध्ये हे मोठा ट्रॅक्टर जात नाही. तुला असं काही छोटं डिझाईन करता येईल का की जे या शेतीमध्ये आंतरमशागतीसाठी, फवारणीसाठी आम्हाला कामात येईल? त्यांच्या प्रॉब्लेमचा अभ्यास करून आणि जागतिक काही कंपन्या आहेत, जॉन डियर, बॉबकॅट, अशा कंपन्यांच्या प्रॉडक्ट्सचा अभ्यास करून मी भारतातला पहिला मिनी पॉवर टिलर त्यावेळेला बनवला. महिन्याला साधारणतः मी एखादा तो पॉवर टिलर विकायचो, पण कमर्शियली मात्र हे प्रॉडक्ट काही माझं व्हायबल झालं नाही. याच्यामधनं जेवढा नफा येऊन बिझनेस ग्रो व्हायला पाहिजे तेवढा काही आला नाही. प्रॉडक्ट त्याच्या काळाच्या खूप आधी तयार झाला असावं कदाचित, किंवा आणखी काय असेल ते. त्या 1-1.5 वर्षामध्ये मी अनेक धडे शिकलो. माझ्याकडचं होतं नव्हतं ते सगळं सेव्हिंग संपलेलं होतं. एक स्टेज अशी आली की एकदा तर चक्क डेमो करता करता मला एकदा रात्री हॉटेलमध्ये चेक इन व्हायला पैसे नसल्यामुळे बस स्टँडवर पण झोपायला लागलं. आणि मग त्यावेळेला थोडंसं मी थांबायचं ठरवलं आणि हे पॉवर टिलरचं जे माझं व्हेंचर आहे हे मी त्यावेळेला बंद केलं. त्यावेळेला मी परत एकदा एका मल्टीनॅशनल कंपनीत जॉब घेतला आणि प्रणव पासआउट होईपर्यंत तो कंटिन्यू केला. 1999 मध्ये माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं, पॉलिमर इंजिनिअरिंग, आणि विनीतनी इमिजिएटली जॉब सोडला आणि आम्ही घरी आलो. आणि मग आम्ही ठरवलेलं तर होतंच की आम्हाला काहीतरी उद्योग करायचा आहे, बिझनेस करायचा आहे, पण काहीच कल्पना नव्हती की काय करायचं आहे, कारण की विनीतच्या आधीचे अनुभव झालेले होते. पण मग ठरवलं की काहीतरी ॲटलिस्ट मशीन बिल्डिंगमधलं करू, कारण की विनीतचा त्यातला एक्सपर्टीज होता. आणि मग आम्ही बसलो की म्हटलं आता काय करायचं, तर काही प्रिन्सिपल्स ठरवूया. तर त्यातले पहिलं होतं की अशी कंपनी बनवूया की जी आपल्या नंतर पण टिकेल. म्हणजे जसं सिमेन्स किंवा बॉश, 100-150 वर्ष या कंपन्या टिकलेल्या आहेत, त्या आज तुम्हाला माहिती नाही की कोणी सुरू केलेल्या आहेत. तर अशी कंपनी असावी. दुसरं आम्ही ठरवलं की जॉब वर्किंग वगैरे करायचं नाही, कारण त्यावेळेला नाशिकमध्ये टिपिकल होतं की तुम्हाला उद्योग सुरू करायचा असेल तर महिंद्राला किंवा कुठेतरी तुम्ही पार्ट्स बनवून विक्री सुरू करा. तर आम्ही ठरवलं की आपला एक ब्रँड असावा, आपलं एक नाव असावं आणि ते वाढत जावं. हे दुसरं आम्ही ठरवलं. आणि तिसरं ठरवलं की मशीन बिल्डिंग या क्षेत्रामध्ये आपण काहीतरी करूया. आणि हे एवढंच आत्ता आमचं ठरलं होतं. मग आम्ही विनीतचे 1.5 लाख रुपयाचं सेव्हिंग होतं, ते पैसे घेतले आणि राजकोटला गेलो. राजकोटला लेथ किंवा ही जी बेसिक वर्कशॉपची मशीन्स असतात हे तिथे बनवली जातात. आम्ही ती मशीन्स विकत घेतली, एका ट्रकमध्ये कोंबली आणि एका मित्राला फोन केला. तोपर्यंत हे माहिती नव्हतं की कुठे सेटअप करायचंय, काय करायचंय. मित्राला त्याचं एक पोल्ट्री फार्म होतं, त्याला म्हटलं अरे हे मशीन्स ठेवायला जागा पाहिजे. तो म्हटला की माझ्याकडे फक्त गोठा आहे, त्या गोठ्यात तुम्ही ठेवू शकता. आणि त्या ट्रकमधली ती मशीन्स आम्ही त्या गोठ्यामध्ये ठेवली आणि मी पहिला वर्कर म्हणून त्या वर्कशॉपमध्ये काम करायला सुरुवात केली. मग पुढचा प्रश्न आला की कुठे बिझनेस सुरू करायचा. आणि हे सगळं आमचे वडील तिकडून लांबून ऐकत होते, साहित्यिक होते. तर ते म्हणले की मी तुमचं ऐकतोय, पण महानूर काका, नादू महानूर जे आहेत, त्यांचं त्यांनी सांगितलं की अरे ते बघा, पळसखेड किती छोटं गाव आहे, एक 50 घरांचं गाव आहे, पण ते उत्कृष्ट कविता करतात आणि त्याच्यासाठी ते म्हणजे कविता लिहितात आणि त्या लिहून घेण्यासाठी मंगेशकर कुटुंबीय किंवा इतर सगळे लोक तिथपर्यंत ट्रॅव्हल करून 12-12 तासाचा प्रवास करून ते करून घेतात त्यांच्याकडून. त्याच्यामुळे तुमच्यात जर क्वालिटी असेल तर तुमचं लोकेशन हे इमटेरियल आहे. आणि ते म्हणाले की तुमच्यामध्ये, तुमच्या प्रॉडक्ट्समध्ये जर खरोखर काही क्वालिटी असेल तर अगदी परदेशातून लोक हेलिकॉप्टर घेऊन सुद्धा तुमच्याकडे येतील. आणि याच्यानी कुठेतरी एक वेगळा दृष्टिकोन आमच्याकडे आला आणि आम्ही विचार केला की सटाण्यातच काय हरकत आहे, याच गावात आपण काही सुरू केलं तर काय हरकत आहे. आणि मग आम्ही सटाण्यातच आमच्या पहिल्या बिझनेसची सुरुवात केली.
पुढचा प्रश्न येतो की ब्रँड बिल्ड करायचा आहे तर मग कंपनीचं किंवा तुमच्या बिझनेसचं नाव काय पाहिजे. आणि आमच्या वडिलांनी आम्हाला विचारलं की तुम्ही नेमकं काय करणार आहात. आता हे आमच्यासाठी एक टास्क होतं की आम्ही दोघं इंजिनियर्स आणि डॉक्टरला समजायचं की आम्ही नेमकं काय करणार आहोत. पण तो आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावरून ते म्हणले की मला असं कळतंय की तुम्ही टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात काहीतरी इनोव्हेटिव्ह करणार आहात जे फर्स्ट टाईम असेल आणि त्याचा फायदा तुम्ही तुमच्या कस्टमरला करून देणार आहात. हायेस्ट लेवलची टेक्नॉलॉजी त्याच्यापर्यंत पोहोचवणार आहात. तर मग हे जर तुमचं एम असेल तर आपण त्याच्यासाठी नील आर्मस्ट्रॉंग जे एका मानवाचं पहिलं पाऊल चंद्रावरती पडलंय, ज्याच्यामध्ये ते टेक्नॉलॉजीचा एक उच्चांक गाठला गेला आहे आणि फर्स्ट टाईम असं झालं आहे, आपण आपण आदर्श म्हणून आर्मस्ट्रॉंग हे नाव ठेवलं तर काय हरकत आहे. आणि ते आम्हाला अतिशय आवडलं आणि आम्ही आर्मस्ट्रॉंग हे नाव आमच्या बिझनेससाठी ॲक्सेप्ट केलं. ज्या मित्राच्या फार्म्सवरती आम्ही ती मशीन्स ठेवली त्या मित्राचा प्रॉब्लेम होता की त्याला पोल्ट्रीसाठी बाहेरून रेडीमेड फीड विकत घ्यावं लागायचं, ज्याच्यात खूप खर्च व्हायचा. तो म्हणला की तुम्ही जर हे फीड बनवण्यासाठी मला एखादी मशीन बनवून दिली तर माझे खूप पैसे वाचतील आणि मला पोल्ट्रीमध्ये नफा जास्त मिळेल. आणि म्हणून आम्ही अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने एक अशी फीड मिल त्याच्यासाठी डिझाईन करून दिली की जी त्यावेळेला असलेल्या मशीन्समध्ये 8 पटीने जास्त प्रोडक्टिव्ह होती. आणि ह्या मशीनने त्याचा बिझनेस बदलला आणि त्याचाच नव्हे तर अनेक पोल्ट्री फार्म्स आमच्याकडनं ते मशीन्स विकत घ्यायला लागले. या ऑर्डर्स कंप्लीट करताना आम्हाला 18 तासाचा पॉवर कट भेडसावत असे. तर मग प्रणव काय करायचा की एका शिवारात 6 तास पॉवर मिळायची. तिथे आमचं फॅब्रिकेशनचं काम चालायचं. तिथला पॉवर कट झाला की ट्रॅक्टरच्या ट्रेलरमध्ये मशीन्स टाकून आम्ही शिवार बदलायचो. 6-7 किलोमीटर दूर दुसऱ्या शिवारात जायचं, तिथे परत पॉवर घ्यायची आणि मशीन फॅब्रिकेशन परत चालू करायचं. असं दिवसभरात 2 ते 3 शिवारा फिरत आमचं असं फिरतं वर्कशॉप चालायचं. विनीतचे जे आज आपण प्रगती बघतोय याच्या मागची मेजर धडपड किंवा कष्ट जे घेतलेले आहे हे आपल्याला समजायला खूप अवघड आहे, कारण याच्यात जवळजवळ साधारण 30 वर्षाचा प्रवास गेलेला आहे. तर अर्जुनाने जसं एक म्हटलं होतं की मला फक्त माशाचा डोळा दिसतोय, तर आधुनिक अर्जुन जर म्हटलं तर याला फक्त याचं ध्येय दिसतं आणि त्याच्यासाठी उपसलेले प्रचंड कष्ट हे आपल्याला किंवा त्याचा फोकस, मग त्याच्यासाठी मोजलेली किंमत असंख्य पद्धतीत आहे. प्रणवचं जर बोलायचं झालं तर जसं आपण रामामागचा एक भक्कम आधार लक्ष्मणाचा पकडतो, तर लक्ष्मणाचा अथांगपणा आणि शांतपणा हा त्याच्याकडून शिकण्यासारखा आहे. आमच्या वडिलांनी 70च्या दशकात घेऊन ठेवलेली एक एकर जमीन जिथे आता मी उभा आहे, या ठिकाणी वडील म्हणले की तुम्हाला जर काही जागा काही कामात येत असेल तर इथे तुमचं शॉप सेटअप करा. आणि मग आम्ही पहिलं 950 स्क्वेअर फुटाचं छोटंसं खोपटं त्या मशीन्सच्या विक्रीतून आलेल्या पैशातनंच पैसे प्लॉबॅक करून त्यातनंच आम्ही ते बांधलं. डे 1 पासनं आर्मस्ट्रॉंग ही 0 डेट कंपनी होती. आजही ती 0 डेटच आहे. अशा रीतीने पोल्ट्री फीड मिल आम्ही बनवायला सुरुवात केली आणि सुरुवातीतल्या त्या पोल्ट्रीचे जे शेड्स बनवणारे कारागीर आहेत त्यांची मदत घेऊनच मी बनवत असे. नंतर असं वाटायला लागलं की आपण एक स्वतःची टीम बनवावी आणि मग मी सटाणा इथल्या लोकल ITIला गेलो आणि तिथली जी मुलं आहेत वेल्डर फिटर, त्यांना मी सांगितलं की आपण अशी इथे एक छोटीशी कंपनी सुरू केली आहे, पण भविष्यात ही खूप मोठी होईल, तर तुम्ही या कंपनीत जॉईन व्हा. त्यावेळेला एक ट्रेंड होता की मुलं इथून पुण्याला किंवा मुंबईला मोठ्या कंपन्यांमध्ये जायचे आणि तिथे सेटल व्हायचे. तर त्याच्यातल्या काही लोकांनी आमच्यावरती विश्वास ठेवून ते इथे आले, जॉईन झाले. काही वेल्डर्स जॉईन झाले, काही मशिनिस्ट जॉईन झाले आणि त्यातली आज पण काही मुलं इथे अत्यंत मोठ्या पदावरती आहेत. तर मला चांगलं आठवतं की 99 ते 2000 या वर्षामध्ये ही कंपनी अतिशय छोटी होती. त्याच वेळेला माझं पण एक छोटंसं युनिट होतं आणि त्यावेळेला बऱ्याच वेळा वर्षातून 4-5 वेळा कामानिमित्त प्रणव माझगावकर आणि विनीत माझगावकर यांच्या आर्मस्ट्रॉंग या छोट्या कंपनीमध्ये येण्याचा योग यायचा. परंतु आज जर बघितलं तर 20 ते 25 वर्षानंतर या कंपनीचं ग्रोथ बघितली तर एक छोट्या गावातील कंपनी
आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पोहोचली, ही एक आमच्या शहराच्या दृष्टिकोनातून असेल किंवा आमच्या युवकांच्या दृष्टिकोनातून असेल, ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. अनेक युवक हे खेड्यातून शहराकडे जात आहेत, परंतु आमच्या सटाण्यामध्ये एक वेगळं दृश्य या ठिकाणी पाहायला भेटतं. जी काही मुलं बाहेर नाशिक, पुणे, मुंबई ठिकाणी जात होती, ती मुलं आज सटाण्यासारख्या छोट्या शहरामध्ये आर्मस्ट्रॉंग या कंपनीमध्ये स्वतः काम करून चांगल्या पद्धतीने काम करून कंपनीला सपोर्ट करतात. रत्नाकर शिंदे आर्मस्ट्रॉंगला ITI वेल्डर म्हणून जॉईन झाला आणि आज आर्मस्ट्रॉंगच्या या तिन्ही फॅक्टरीजचा तो हेड आहे, AGM. रत्नाकरनी गेल्या 22 वर्षामध्ये अनेक लोकांना ट्रेन केलं, अनेक लीडर्स निर्माण केले. नुसते ITIच नाही, अनेक इंजिनियर्सला सुद्धा त्यांनी ट्रेन केलेलं आहे. विनीत आणि प्रणव सरांनी आमच्यासारख्या खेड्यातल्या मुलांना स्वप्न बघायला शिकवलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी हिंमत आणि कौशल्य आम्हाला दिले. राहुल सोनवणे हा ITI फिटर, पण त्याला डिसलेक्सिया आहे, त्याला वाचनाचा त्रास होतो आणि म्हणून हा अभ्यासात त्याला गती नाही. म्हणून घरच्यांनी ठरवलं की याला आता शेळ्या मेंढ्या देऊन गुरवाळ्याला पाठवावं रानात. अशा परिस्थितीत राहुल हा आमच्याकडे हेल्पर म्हणून जॉईन झाला आणि इथे जॉईन झाल्यावरती आम्हाला लक्षात आलं की त्याच्यामध्ये SPM बनवण्याची एक विलक्षण कला आहे. आर्मस्ट्रॉंगमध्ये आज जितकेही SPMs आम्ही बनवतो त्याच्या डिझायनिंग आणि मेकिंगमध्ये याचा हात असतो. त्याचबरोबर आर्मस्ट्रॉंगच्या फॅब्रिकेशन डिपार्टमेंटचाही राहुल हेड आहे. मला इथे नवनवीन मशीन आणि SPM बनवायला खूप आवडतं. त्याच्यामुळे मला खूप सारा प्रोत्साहन, आनंद आणि ऊर्जा मिळते. आणि हा संजय पवार, नमस्कार. हा ITI वेल्डर झाला आणि आपल्याकडे जॉईन झाला, पण सतत काहीतरी शिकण्याची वृत्ती याच्यामध्ये आहे. तर यांनी वेल्डिंग शिकला, त्याच्यानंतर त्याला मशीनिंग शिकायचं होतं, ते शिकला आणि शेवटी त्यांनी प्रोग्रॅमिंग शिकून आपल्याकडे कॉम्प्युटराइज CNCची मशीन्स असतात ती पण चालवायला सुरुवात केली आणि आज तो या सगळ्या CNC शॉपचा इंचार्ज आहे. मी 2000 साली कंपनीत वेल्डर म्हणून जॉईन झालो होतो आणि त्यावेळेस आपल्याकडे ज्या मशीनी होत्या त्या चालवता मला कॅम्प्युटराइज मशीन चालवण्याची खूप इच्छा होती. ती सरांनी माझी इच्छा या लाखो रुपयाच्या मशीन्स आणून पूर्ण केली, त्याबद्दल त्यांचा खूप खूप आभारी आहे. किशोर सोनवणे शेतकरी कुटुंबातून आलेला मुलगा आहे, अतिशय हुशार आणि बुद्धिवान मुलगा आहे. याला सगळ्या टाईपच्या मशीनची, मेकॅट्रॉनिकची अतिशय चांगल्या पद्धतीने जाण आहे. मशीन्सच्या इन्स्टॉलेशनला आपल्याला सगळीकडे जावं लागतं, तर किशोर ती पूर्ण धुरा आधी सांभाळायचा आणि जवळपास 14 ते 15 कंट्रीजमध्ये किशोर जाऊन आला आहे आणि तिथे आर्मस्ट्रॉंगचे मशीन्स त्यांनी इन्स्टॉल केले. आज तो या प्लॅन्ट 1चा हेड आहे. एका फेमस पिक्चरचा डायलॉग आहे, चुकीला माफी नाही. पण आमच्या या आर्मस्ट्रॉंग परिवारामध्ये जेन्युइन जर चूक असेल तर त्या चुकीला शिक्षा नाही तर शिक्षण आहे. आणि अशी ही आर्मस्ट्रॉंगची आमची पहिली टीम बनली आणि आम्ही सगळे झेप घेण्यासाठी तयार झालो.